पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। पालघर जवळ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय। कटरा एक्सप्रेसमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबल्या। दुपारी 12 वाजल्यापासून कटरा एक्सप्रेस एका जागी थांबून आहे। डहाणू विरार उपनगरीय रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली। पालघर जवळ कटरा एक्सप्रेसमध्ये बिघाड झालाय। अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या त्यामुळे खोळंबल्या। दुपारी 12 वाजल्यापासून कटरा एक्सप्रेस एका जागी थांबून आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। डहाणू विरार उपनगरीय रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झाला। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून। हर्षद, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, सध्या काय स्थिती पाहायला मिळते? सध्या उपनगरीयची सेवा आहे, डहाणू लोकल सेवा, ती मात्र सुरू झालेली आहे। ज्या गाड्या आहेत त्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने लोकल धावत आहेत, तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना वैतरणा आणि विरार स्थानकात थांबवण्यात होता। मात्र आता जी माहिती मिळते की इंजिनचं दुरुस्ती काम झालेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ जी पश्चिम एक्सप्रेस आहे ती पण आता तिचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर येते। धन्यवाद हर्षद या माहितीसाठी। तर पालघर जवळ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय, कटरा एक्सप्रेसमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबल्या। दुपारी 12 वाजल्यापासून कटरा एक्सप्रेस एकाच जागी थांबून आहे। डहाणू विरार उपनगरीय रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाल्याचं दिसतं।